नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला, संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला आज श्री रामनवमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आणि आपण आता आलोय सुकोंडी माशेकरवाडीमध्ये आणि बघतोय येथील सर्व ग्रामस्थ मंडळी आपल्याला पाहायला भेटतात। तर पाहूया आपण आजचा उत्सव कशा पद्धतीने ते साजरा करतात आणि काय मजा मस्ती करतात बघूया आपण। आणि श्रीरामांचं दर्शन सुद्धा आपण घेऊया। आपण मंदिराच्या गाभाऱ्याच्या अगदी समोरच आहोत। आपण बघतोय गाभाऱ्यात जाऊन देवाचं दर्शन सुद्धा घ्या। आपण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया आणि बघूया देवाला श्रीरामांचं पाळणं। आणि समोर बघतोय आपण श्रीराम, सीतामाई आणि भगवान लक्ष्मण। तर म्हणजे आपण बघतोय हा श्रीरामांचा पाळण्यात किती वाजता घातली होती? 12 वाजता रात्री, कालच्या वाजता आता दुपारी 12 वाजता घातली, दुपारी 12 वाजता। आणि म्हणजे आता आपण देवाचं दर्शन घेऊया। मित्रांनो, आताच आपण श्रीरामांचं, सीतामाईचं आणि लक्ष्मणाचं दर्शन घेतलेलं आहे। त्याचबरोबर बाजूला श्री गणेशाची मूर्ती, गणेशाचं दर्शन आणि मारुतीराया हनुमान त्यांचं सुद्धा आपण दर्शन घेतलेलं आहे। आणि बघूया आता या पुढे आपण आहोत सुकोंडी माशेकरवाडीमध्ये आणि बघतोय श्रीरामांचं जन्मोत्सव बघतोय। संपूर्ण सुकोंडी गावचे ग्रामस्थ मंडळी बसलेत श्रीरामाला पाळण्यामध्ये घालून जन्मोत्सव साजरा करून। श्रीरामांची आरती झालेली आहे आणि आता संपूर्ण ग्रामस्थ मंडळी बसले आपण बघतोय। आता थोड्याच वेळामध्ये महाप्रसादाची सुद्धा सोय केलेली आहे। आणि इथे बघतोय आपण छान प्रकारे अगदी फुलांच्या पाकळ्यांनी जय श्रीराम आपण बघतोय। संपूर्ण माशेकरवाडीतील महिला मंडळ आणि महाप्रसादीचं नियोजन केलेलं आयोजन अगदी अत्यंत उत्तम पद्धतीने आपण बघतोय। आता थोड्याच वेळात महाप्रसादाची सुरुवात होणार आहे आणि सर्व रेडी झालेलं आहे। महिला मंडळी बसल्यात अगदी। तर आपण विचारूया महिला मंडळींना, घेऊया महिला मंडळींकडून त्यांचा जो उत्सव आहे रामनवमीचा ते किती वर्षापासून साजरा करतात आणि हा जो महाप्रसादीचा कार्यक्रम आहे तो पण पूर्वीपासूनच सुरू आहे का? तर यापुढे असाच तुमचा प्रतिसाद असणार आहे नक्कीच। सर्वांचे चेहरेसुद्धा एकदम खुललेले आहेत बघतोय आपण। सर्वांच्या चेहऱ्यावरती कसं स्मित हास्य आहे। आणि मागे कोण आहे? छोटी बेबी झोपली होती काय? ती पण आले, उठले। तर अत्यंत उत्साहात त्यांचा कार्यक्रम रामनवमीचा सुरू आहे आणि आपण सुद्धा आलोय इकडे। ग्रामस्थ मंडळी बसले सांगतायत, बोला बोला। हा 24वा वर्ष सुरू आहे आणि पुढच्या वर्षी 25 वर्ष, मग 25व्या वर्षी आणखीन जोरात तुमचा कार्यक्रम असणार। तर नक्कीच सर्वांचं सहकार्य लाभेल, आम्ही सुद्धा नक्कीच येऊ आवर्जून। हो हो नक्कीच हो। आपल्यासोबत आहेत माशेकरवाडीतील माजी सेक्रेटरी ना, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा जो दरवर्षी श्री रामनवमीचा कार्यक्रम साजरा होतो तर त्याबद्दल त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया। नमस्कार, मौजे सुकोंडी माशेकरवाडी ग्रामस्थ मंडळ, सर्वप्रथम सर्वांना श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। 2001 साली या मंदिराची स्थापना होऊन 24 वर्षात झालेले आहेत। पहिल्या वर्षी जो उत्साह आनंद होता तोच उत्साह आणि आनंद आज ही 24 वर्षे झाली तरी तसाच आहे। आपण पाहत आहे महिला मंडळ, ग्रामस्थ मंडळ आणि मुंबईकर मंडळ सुद्धा या ठिकाणी आवर्जून येतात आणि आनंदात सहभाग होतात आणि आनंद द्विगुणित करतात। मी सर्वांना धन्यवाद देतोय सगळ्यांना। आणि हा सकाळपासून कार्यक्रम चालतो अगदी रात्रीपर्यंत, तरी सर्व इथे ग्रामस्थ आवर्जून उपस्थित असतात पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत। तर आपल्याकडे काय काय कार्यक्रम होतो? म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत संध्याकाळी? सकाळी तसं म्हटलं तर पूर्व तयारी म्हणजे इथे जेवणाची तयारी करणं किंवा नाश्ता तयार करणं,
पताका लावणं, हँडबिल लावणे, वाजन करणं, अशा विविध प्रकारच्या ही तयारी कालच्यापासून सुरू असेल. हो, कालच्या संध्याकाळपासूनच सुरू असते आणि सकाळी 11 वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होते. 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव, आरती, दुपारी 1:30 ते 2 मध्ये महाप्रसाद आणि सायंकाळी 4 वाजता भव्य मिरवणूक पालखी निघते आणि रात्री भजनाचा कार्यक्रम असतो, सुस्वर भजन असतो. विशेष म्हणजे हे सर्व कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत इथून कोणी व्यक्ती हलत नाही. आपली घरचे काम वगैरे टाकून इथे असतात. हे आमच्या या उत्सवाचं खास वैशिष्ट्य आहे. तर धन्यवाद काका, आम्हाला मोलाची माहिती. तुझ्यासोबत आहे सचिन मासेकर, मुंबई मंडळाचे माजी अध्यक्ष. तर त्यांच्याकडून सुद्धा आजच्या या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, माझं नाव आहे सचिन मासेकर. मी मासेकरवाडीतला माजी अध्यक्ष आहे. आमचा जो प्रोग्राम आहे रामनवमीचा, तो 2001 मध्ये आम्ही चालू केला होता आणि तो आता 2024 आलेला आहे. तो जो उत्साह 2001 मध्ये होता तोच उत्साह आज 2024 मध्ये पण आहे. तुम्ही बघितलं असाल, या सरांनी टाकले असतील आमच्या महिला मंडळाचे आणि पुरुषांचे सगळे व्हिडिओज टाकले असतात. सगळे एकदम उत्साही असतात या दिवसासाठी. हा दिवस वर्षातून एकदा येतो, पण ह्याच निमित्ताने आम्ही सगळे एकत्र येतो आणि जितकं होईल तेवढं आम्ही रामाची सेवा करतो. आता संध्याकाळी भजन आहे, तर मला असं वाटतं तुम्ही भजनाचा पण इथे व्हिडिओ बनवा तो, कारण भजन भरपूर चांगलं आहे. या संध्याकाळी आहे ते, तुम्ही संध्याकाळी या. नाही, बाहेरून मागवलेले आहेत बुवा, बाहेरून मागवलेले आहेत. त्यांना सुपारी दिलेली आहे, ते येऊन भजन करणार आहेत. पहिले आम्ही लोक स्पोर्ट्स पण करायचो मुलांचे, पण ते आता आम्ही थोडं कॅन्सल करून ते आम्ही पुढे ढकलले. म्हणजे स्पोर्ट आम्ही करतो आता मे महिन्यामध्ये, सत्यनारायणाची पूजा होते तेव्हा करतो. नाही तर पहिले स्पोर्ट्स पण असायचे, संगीत खुर्ची असायचं. आता आम्ही फक्त सकाळी नॉर्मल हे करतो, सुशोभित करतो मंदिर. त्याच्यानंतर मग त्यांचं जन्म हे करतो 12 वाजता. त्याच्यानंतर मग जेवण असतं आणि रात्री सुस्वर भजन आणि मध्ये 4 वाजता भव्य मिरवणूक असते. अशा पद्धतीने आम्ही. पूर्वीच्या काळी सुरुवातीला डान्स वगैरे मे महिन्यात असतात का? नाही, यावर्षीच असायचं. रामनवमीला आम्ही लोक रात्री सांस्कृतिक कार्यक्रम करायचो. त्याच्यामध्ये डान्स असायचे, मिमिक्री असायची, कोण गाणं बोलायचं. म्हणजे जे तुम्हाला काय, तुमचे जे काय असेल, तुमच्यामध्ये जी कला असेल, तुमची जी कला असेल ती तुम्ही स्टेजवरती दाखवायची. मी स्वतः डान्स केलेला आहे, नाच केलेला आहे, गाणं बोललेलो आहे, नाटकामध्ये काम केलेलं आहे, मी सगळं मिमिक्री केलेली आहे. सगळ्या गोष्टी मी ते केल्या. तेव्हा खाली आम्ही हे बांधायचो, स्टेज बांधायचो, मोठं एकदम हे करायचो. आणि जेव्हा 2001 मध्ये जेव्हा आम्ही लोकांनी चालू केलं ना, तेव्हा सतत 7 दिवस प्रोग्राम होते. 7 दिवस प्रोग्राम होते. 7 दिवस प्रोग्राम होते, पुरे 7 दिवस. ते आता पुढच्या वर्षी आमचं 25वं वर्ष आहे. त्यावेळेला आम्ही नाटक किंवा आणखीन काय कार्यक्रम ठेवणार आहे, तेव्हा नक्की तुम्ही या आणि त्यावेळेला पण व्हिडिओ बनवा रात्री. त्यावेळेला, कारण सिल्वर जुबली आहे आमची. ठीक आहे, धन्यवाद दादा. थँक्यू. त्याला मोलाची माहिती दिलेली आहे दादाने. तर आता आपण बघतोय आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष नरेश कृष्णा राठवड. त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमाबद्दल आपण जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, माझं नाव नरेश कृष्णा राठवड, मौजे सुकोंडी मासेकरवाडी या वाडीचा मी अध्यक्ष आहे. आज या ठिकाणी रामनवमी हा कार्यक्रम साजरा केला जातोय. 2001 साली ज्यावेळेस ग्रामस्थांच्या, मुंबई मंडळाच्या यथाविधी परिश्रमाने हे मंदिर उभारलं गेलं. ज्या ग्रामस्थांनी मुंबई मंडळ या मंदिर बांधण्यासाठी जे सहकार्य केलं, त्याच्यातले काही ग्रामस्थ आज या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत, पण त्यांची एक आठवण म्हणून हे मंदिर आमच्या डोळ्यासमोर, नजरेसमोर उभं राहिलेलं आहे. आज भले ते इथे नसले तरी जेव्हा आम्ही या मंदिरामध्ये जेव्हा इथे पाऊल ठेवतो, पण त्या माणसांची जी कमतरता आहे ती आमच्या सगळ्यांमध्ये आम्हाला त्यांची उणीव त्यांची निर्माण झालेली असली दिसून येते. तसंच हा दरवर्षीचा आमचा कार्यक्रम नियोजित केलेला असतो. या कार्यक्रमासाठी मुंबईपासून आम्ही 2-3 महिन्या अगोदरपासून आमची तयारी चालू असते. त्याच्यासाठी आम्ही या रामनवमीचा जो
एक जाहिरात म्हणून आम्ही आमच्या नवाकाळ पेपरला सुद्धा आमची जाहिरात देतो की जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या लांब लांबच्या गावापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही, पण पेपर आपल्या ज्या वर्तमानपत्राद्वारे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. जसा आमचा रामनवमीचा जसा दिवस उजाडतो त्याच्या आदल्या दिवसापासून आम्ही एक दिवस अगोदरच येत असतो, पण ग्रामस्थ 4-5 दिवसा अगोदरपासून झेंडे लावणे, पताका लावणे, मंदिरचा साफसफाई करणे, या सगळ्या गोष्टी ग्रामस्थ आवर्जून आमच्या अगोदर येण्यापासून त्यांची सुरुवात झालेली असते. ज्या दिवशी आम्ही सकाळी रामनवमीचा जो कार्यक्रम असतो, जेव्हा सकाळी आम्ही इथे येतो, सकाळी आल्यापासून मंदिर सजवणं, मंदिराच्या मूर्त्या सजवणं, त्याचा आतला घुमट जे आहे, जे सगळे जे कार्यक्रम आहेत, सगळे ग्रामस्थ आणि मुंबईकर मिळून हा सगळ्यात मोठा कार्यक्रम जो आमच्या मासेकरवाडीचा म्हणजे म्हणाल तर आमच्यासाठी हा खूप मोलाचा क्षण आहे. हा एक मोठा कार्यक्रम आहे जो आम्ही सगळे मिळून एकदम आनंदाने साजरा करतो. सकाळी उठल्यापासून आमची 12 वाजता, दुपारी 12 वाजता आमच्या राम जन्मोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो. तो साजरा केल्याच्या नंतर महाप्रसाद 2 वाजता महाप्रसाद असतो. संध्याकाळी 4 वाजता आमची पालखी मिरवणूक असते. आमच्या पूर्ण वाडीमध्ये सगळे ग्रामस्थ आणि मुंबईकर मिळून पूर्ण वाडीमध्ये नाचत गाजत लेझिम ढोल ताशाच्या नजरामध्ये ही मिरवणूक साजरी केली जाते. संध्याकाळ झाली की संध्याकाळी महाप्रसाद करून रात्री एक सुस्वर भजन ठेवलं जातं. यावेळी ते भजन ठेवलं गेलेलं आहे. केळशीमधलं एक नावाजलेलं भजन मंडळ आहे ते जेणे आम्ही आज इकडे बोलवलेलं आहे संध्याकाळी. असा हा वर्षोनुवर्ष चालणारा आमचा कार्यक्रम आहे. आताही चालतोय, पुढेही चालेल आणि त्याच्या पुढेही हा आम्ही मोठ्या थाटामाटात हा कार्यक्रम साजरा करणार आहोत आणि करत राहू. एवढं बोलून मी माझे 2 शब्द. धन्यवाद काका. तर आपल्यासोबत आहेत आता महेंद्र जोशी, त्यांना पप्पू म्हणून पण ओळखतात, पप्पू काका आहेत. तर आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया. नमस्कार मंडळी. सर्वात प्रथम सगळ्यांना जय श्रीराम. रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रभू रामचंद्राच्या कृपेने सगळ्यांचे दिवस आनंदाचं, नवीन वर्ष हिंदू नवीन वर्ष आहे, सगळ्यांचं वर्ष आनंदाचं सुखाचं भरभराट जाऊ ही प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना. सांगायचं असं झालं की ही मंदिराची संकल्पना आली कशी, तर माझे बाबा श्री राजाराम गोविंद जोशी, माझे आद्य गुरु श्री हरिश्चंद्र भिकाजी मासेकर, आमचे दुसरे दादा यशवंत बाबाजी मासेकर, तिसरे आमचे दत्तात्रय बाळकृष्ण कोळे, हे 4-5 जण महत्त्वाचे कार्यकर्ते होते त्यावेळेस. त्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की ही जी पालखी आहे ही रामाची पालखी आमची गुढीपाडव्याला फिरते. तर मग त्यांच्या मनात अशी संकल्पना आली की का नाही की आपण एखाद्या आपल्या वाडीत मंदिर व्हावं, आजूबाजूच्या गावात मंदिर आहे, मग आपल्या वाडीत का नाही मंदिर व्हावं. तर त्यांची संकल्पना ठरली की आपण आपल्या वाडीत रामाचं मंदिर बांधूया. आणि त्यांच्या त्या संकल्पनेतून साकारलेले हे आपल्यासमोर मंदिर दिसत आहे. या मंदिराची दरवर्षी 2001 सालापासून ते आजपर्यंत सुंदररित्या कार्यक्रम पार पडतो. आमची सगळी भावंड, सगळे मित्रमंडळी, सगळा महिला मंडळ एकत्र होतात आणि त्यांच्या या सहकार्यामुळे एवढं सुंदर कार्यक्रम होतो. सकाळी दुपारी 12 वाजता त्यांचं राम जन्मोत्सव होतो. दुपारी आता महाप्रसाद होईल, नंतर 4 वाजता मिरवणूक निघेल. त्याच्याशिवाय हे सगळं होत असताना आमची मुलं हौशीने, अगदी हौशीने स्वतःचा 1 दिवसाचा काम बाजूला ठेवून हे लोक सगळे ह्या देवासाठी येतात. दुसरा विषय सांगायचा म्हणजे असा की काही 1-2 वर्षापूर्वी वादळ आलं होतं. एवढं भयानक वादळ आलं होतं की गावाच्या गावं उद्ध्वस्त झाली होती. पण कदाचित ह्या आमच्या प्रभू रामचंद्राची कृपा, ह्याच्यामध्ये आमची ही जी वाडी आहे, ह्या वाडीत अगदी किरकोळ असं म्हणजे बोलतात ना, बोटावर मोजण्या इतकं नुकसान झालं. नाही तर बाकीच्या गावात म्हणजे आमच्या रामाने आम्हाला आमच्या वाडीला असं वाडीवरती कृपाछात्र धरलं होतं की आमचं कोणाचं नुकसान झालं नाही. बाकी इतर गावात भरपूर नुकसान झालं, पण आमच्या वाडीला आमच्या रामाने सांभाळलं आणि ह्याच्यापुढे आम्हाला सांभाळायला आमच्या सगळ्या मंडळीला एकत्र ठेवेल हीच प्रभू रामचंद्र चरणी प्रार्थना. आणि असेच तुम्ही येत राहा, आमच्या नवीन व्हिडिओज तुम्ही टाकत राहा. प्रभू रामचंद्र तुम्हाला सगळ्यात यश देवोत, तुमचे सबस्क्राईबर वाढवत, तुमचे लाईक्स वाढवत
धन्यवाद. धन्यवाद तुम्हाला. आपल्याला त्यांनी सुद्धा अगदी मोलाची माहिती दिलेली आहे. अगदी मंदिराची स्थापना कशा पद्धतीने जे वडील वगैरे होते तर त्यांनी त्या मंदिराची स्थापना केली त्यांची आपल्याला थोडी माहिती दिली. मित्रांनो, आता आपल्या येथील ग्रामस्थांनी सांगितलंच की आता 4 वाजता पालखी मिरवणूक सुद्धा होणार आहे, तर ते सुद्धा आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि आता आपण बघतोय अगदी महाप्रसादाची सुद्धा सुरुवात झालेली आहे. आणि बघतोय आपण महाप्रसादाची सुरुवात झालेली आहे आणि महिलांचा सुद्धा सहभाग आपल्या इथे अगदी चांगल्या पद्धतीने पाहायला भेटतोय. महिला सुद्धा चांगले सहकार्य करताना आपण बघतोय. आणि महाप्रसाद सुद्धा बघतोय आपण. समोर बसलाय स्वराज सुद्धा बघतोय आपण. महाप्रसादाचा लाभ घेताना लहान मुलं काय गोरे लाजतंय. तर या मंडळी आता आपण महाप्रसादासाठी बसतोय आणि आता आपण महाप्रसादाला सुरुवात करूया. अगदी महाप्रसादाचं वाटप करताना आपण बघतोय इकडे महिला मंडळी वगैरे आहेत, त्यांचा सुद्धा मार्गदर्शन आपल्याला हे बघतोय. आपण बघतोय अगदी महाप्रसादाची एकदम उत्तम सोय केलेली आहे. आणि पुढ्यात बघतोय आपण मस्त लाडू, तोंडाला पाणी सुटलं असेल. तर या महाप्रसादाचा लाभ घेऊया आपण. तर मंडळी महाप्रसाद वगैरे झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्या बघायला भेटणार पालखी मिरवणूक. भव्य दिव्य अशी पालखी मिरवणूक असणार आहे, श्रीरामांची पालखी. तर पाहूया आता थोड्याच वेळात आपल्या पाहायला मिळेल. आपण बघतोय श्रीरामांची पालखी सजवलेली आहे आणि बघूया पालखीत श्रीरामांचं दर्शन घेऊया. तर बघतोय आपण इकडे पालखीत आहे ही श्रीरामांची जुनी मूर्ती आहे आणि इकडे आपल्या नवीन मूर्ती पाहायला भेटते. तर मंडळी बघतोय आपण श्रीरामांची पालखी आता निघालेली आहे. चला पालखी मिरवणूक आता सुरू होते. श्रीरामांच्या पालखीचा उत्सव कसा जोरात चालू आहे. इकडे फटाके पण लावलेत. पळ 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 पळ.
इकडे आपली पालखी आहे.
तर मित्रांनो बघतोय आपण श्रीरामांची पालखी आणि श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजे श्रीरामनवमी। मित्रांनो आपण बघतोय लहान मुली सुद्धा अगदी साड्या वगैरे नेसून पालखीच्या सोहळ्यामध्ये नाचताना आपल्या पाहायला भेटत आहेत। अगदी सजून धजून आलेले आहेत सर्व, अगदी ढोल ताशाच्या गजरात लेझिम नाचताना आपण पाहतोय। ढोल ताशा मागे आहे।
बघितली प्रभू श्रीरामांची पालखी सोहळा आणि आता आपण बघतोय पालखी मंदिराच्या सभागृहामध्ये येऊन बसवलेली आहे आणि नाचणारी मंडळी अजून नाचतायत, एन्जॉयमेंट करतायत, अगदी आनंद लुटताना आपल्या पायाला भेटतोय. तर मंडळी आत्ता रात्री भजन असणार आहे ना, ईश्वर भजन केळशीतून बुवा येणार आहेत, तर आपण नक्कीच येऊ भजनाला सुद्धा. आणि मंडळी आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर ते सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि नवनवीन व्हिडिओचा आनंद घेतील. चला तर पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टाटा.